काय क्लास स्ट्रोक आपण पाहिला, जिथे पहिला चेंडू ते कव्हरचा स्ट्रोक खेळ. आपण चर्चा केली होती दापोलीचा विराट कोहली आणि अगदी तशाच प्रकारचा स्ट्रोक तिथे आपल्याला पाहायला मिळालाय. गुड ऑफ लाईनची डिलिव्हरी होती, चेंडूवरती हा प्रहार केला गेला, डिक्लेअर सेक्शन मध्ये 2 धावा खात्यामध्ये जोडल्या जातात. पहिल्या 2 चेंडूवरती तर थांबवलं होतं, परंतु शैलेशाला थांबवण्यासाठी काय काम केलं जाईल पाहावं लागेल. हो, पुन्हा एकदा मोठा स्ट्रोक खेळायचा, बॅट चेंडूचा संपर्क याही वेळेला नाही. डॉट बॉल, लगेच लाईन चेंज केले. ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू होता. यानंतर आपण पाहायला गेलं तर 5व्या स्टंपावरती गोलंदाजी आपण बघतोय. या गोलंदाजाच्या माध्यमातून अगदी शॉर्ट ऑफ लाईनची डिलिव्हरी, टप्पा थोडासा मागे घेतला आणि गतीला तो विट देखील झाला. सोबत गरीब नावाचा संघ खेळतोय. इथे आपण पाहायला गेलं तर नक्कीच कट खेळलाय. तिथे पॉईंटचा खेळाडू चेंडू पर्यंत पोहोचतोय, परंतु चेंडू आडवेल फेकेल यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. खराब थ्रो म्हणावा लागेल. गुड रनिंग बिटवीन द विकेट. दोन्ही खेळाडूंचा ताळमेळ मात्र चांगला आहे. प्रतीक आणि शैलेश काय या ठिकाणी चांगला खेळ सादर करतात दोन्ही खेळाडू. अगदी नजरेमध्ये दोघांचा इशारा झाला आणि अतिशय वेगाने 2 धावा घेतल्या गेल्यात. स्कोर कार्डचा जर विचार करायला गेला तर 5 धावा धावफलकावरती आतापर्यंत जोडल्या गेल्यात. या षटकातील शेवटचा एक चेंडू आपण पाहतोय, जिथे शगुन या चेंडूवरती एक गडी बाद करेल का पाहावं लागणार आहे. इथे फटका फसलाय, क्षेत्ररक्षक आहे तिथे, चेंडू खाली आलाय, झेल टिपला गेला आणि इथे मोठा गडी बाद झालेला आहे. आपण चर्चा केली होती इथे विकेटचं पतन होईल का, आणि शेवटच्या चेंडूवरती शैलेश जालगावकर बाद होतोय. चेक. हॅलो हॅलो, चेक चेक. हॅलो हॅलो हॅलो. धन्यवाद, थँक्यू व्हेरी मच टीजे. तर मित्रांनो, जाऊया पुन्हा एकदा मैदानाकडे. ज्या ठिकाणी पहिल्या षटकाचा खेळ इथे संपलाय. अतिशय सुरेख अशी गोलंदाजी आपल्याला गरीब नवाज कुवेत या टीमकडनं पहिल्या ओव्हरमध्ये मात्र पाहायला मिळाली. आणि त्यानंतर आता गोलंदाजीसाठी येतोय समोरच्या एंडकडनं अतुल. गोलंदाजी मार्कवरती सज्ज होईल, तर स्ट्राईकवरती यावेळेला मात्र प्रतीक पटेल आपल्याला पाहायला भेटेल. याला पुन्हा एकदा चेंडू फेकावा लागेल. गोलंदाज अतुल याला अतिशय सुरेख अशा गोलंदाजीचं प्रात्यक्षिक पहिल्या षटकामध्ये नक्कीच पाहायला मिळतंय. गरीब नवाज कुवेत या टीमकडनं दोन्ही संघ विजेते पदाचे प्रबळ दावेदार. आजच्या दिवसामध्ये प्रामुख्याने टेनिस क्रिकेट विश्वातले अनेक तारे सितारे तुम्हाला या मैदानावरती खेळताना प्रामुख्याने पाहायला मिळतील. गोलंदाज सज्ज होतोय. दुसऱ्या षटकातला पहिला चेंडू. यावेळेला खोलवरचा चेंडू होता. बॉटम एंडचा सुरेख वापर केलाय. ऑन साईडला मात्र चेंडू ड्राईव्ह केलाय, ज्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तुम्हाला पाहायला मिळेल. एक धाव मात्र इथे कंप्लीट होत असताना स्ट्राईक रुटेड होईल आणि स्ट्राईक वरती येतोय रुपेश भिसे. अतुल सारखा एक सर्वोत्तम गोलंदाज, ज्यांनी ठाणा प्रीमियर लीग मध्ये देखील आपण पाहिलं होतं, दर्जेदार गोलंदाजी केली होती. 5 चेंडूमध्ये 5 विकेट देखील त्याने प्राप्त केल्या होत्या. आणि तोच अनुभवी असा गोलंदाज आज बुरुंडीमध्ये आपण पाहतोय. यावेळेला मात्र पाहिलं तर बॅक टू बॉलर पद्धतीने चेंडू खेळून काढलाय. वेगाने क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय, स्वतः गोलंदाज चेंडूवरती येतोय. चेंडू अडवेल, परंतु इथे धाव मात्र मिळणार नाहीये. सुरेख गोलंदाजीचं प्रात्यक्षिक याही षटकामध्ये प्रामुख्यानं अतुल यांच्याकडनं आपल्याला पाहायला मिळतंय. फलंदाजाला जकडून ठेवलंय. पहिली विकेट शैलूच्या रूपामध्ये बाद झालेली होती. खूप मोठ्या कामगिरीची अपेक्षा होती शैलू यांच्याकडून, परंतु त्या कामगिरीची तो पूर्तता करू शकलेला नाहीये. स्वस्तात मात्र तो बाद झालाय. यावेळेला चांगला फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय, परंतु जोपर्यंत चेंडू अडवेल तोपर्यंत चेंडू चाललाय. पंचांचा ऑफिशियल डिसिजन काय येतोय हे बघणं गरजेचं असेल. संभवता चेंडू सीमारेषेच्या पार. यावेळेला येतोय षटकार. जबरदस्त बॅटिंगचा परिचय यावेळेला रुपेशने दिला. थोडंसं प्रेशर, दबाव निर्माण होत होता. सातत्याने डॉट चेंडू आलेले होते.
मोठमोठे फटके खेळणं गरजेचं होतं आणि त्याच वेळेला मात्र रुपेश भिशे याच्या बॅटमधून आलाय एक खणखणीत षटकार. संघाची धावसंख्या मात्र यावेळेला पोहोचते 12 धावांवरती. एक फलंदाज आतापर्यंत बाद झालाय. गोलंदाजीमध्ये जर आपण बघितलं पहिलं षटक सुरेख हाताळलं गेलं होतं, त्यानंतर मात्र अतुल गोलंदाजी मार्कवरती आला. सुरुवात त्याने देखील चांगली केली होती, परंतु तदनंतर रुपेशने मात्र घेर चेंज केलाय आणि या चेंडूवरती क्लासिक फटकेबाजी त्याच्या बॅटमधनं आपण पाहिली आहे. या षटकामध्ये बॅक टू बॅक पुन्हा एकदा त्याच क्षेत्रामध्ये फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक डीप मध्ये होता, परंतु झेल इथे पकडू शकलेला नाहीये. दरम्यान एक धाव मात्र इथे कंप्लीट होते. क्रिकेटमध्ये आपण नेहमीच म्हणतो कॅचेस विन द मॅचेस, परंतु यावेळेला रुपेश भिशे सारख्या आक्रमक खेळाडूचे कॅच सोडले आणि हा झेल किती महागात ठरेल हे पुढच्या काही चेंडूवरती आपल्याला पाहायला भेटेल. दरम्यान एक धाव मात्र इथे सहजरित्या कंप्लीट केली. स्ट्राईक वरती पुन्हा एकदा प्रतीक पटेल, ज्यांनी शैलूच्या साथीने इथे डावाला सुरुवात केली होती. अनुभवी असा फलंदाज आहे, सेट फलंदाज स्ट्राईक वरती. ओहो, यावेळेला चेंडू सुरेख टाकला जातोय, परंतु इथे यष्टिरक्षकाला देखील बीट करून चेंडू गेलेला होता शॉर्ट थर्डमॅन रिझन मध्ये. त्या ठिकाणी असीम सारखा एक दर्जेदार क्षेत्ररक्षक तुम्हाला पाहायला मिळतोय. चेंडू अडवला जातोय, धाव मात्र मिळणार नाहीये. अंजुम आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळाले, धाव मात्र मिळत नाहीये आणि पुन्हा एकदा या ठिकाणी प्रेशर दबाव निर्माण होतोय पोलीस 11 दापोली या टीमवरती. दोन्ही संघ बलाढ्य विजेतेपदाचे प्रबळ दावेदार म्हणून ओळखले जातात आणि हाय व्होल्टेज ड्रामा आज बुरुंडीच्या ऐतिहासिक मैदानावरती आपण सर्वजण पाहतोय. गोलंदाज अतुल पुन्हा एकदा तयार. आखूड टप्प्याचा बॉल यावेळेला पूल करायचा आहे, टायमिंग प्रॉपर नाहीये. बॅटची बाहेरची कडा घेऊन चेंडू चाललाय तो, अर्थातच शॉट फाईन लेग रिजन मध्ये त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे, परंतु एक धाव इथे कंप्लीट होत असताना संघाची धावसंख्या मात्र आता पोहोचते 14 या आकड्यावरती. एक फलंदाज मात्र बॅक टू पॅव्हलियन झालेला आपण पाहिलेला आहे. अतिशय सुरेख अशी कामगिरी दरम्यान 2 षटकांचा खेळ इथे संपलाय. याकडे दुसऱ्या षटकाचा खेळ संपलेला आहे आणि 2 षटकाच्या अखेरीस तर पोलीस बेलच्या संघाची जी परिस्थिती पाहायला गेला तर 14-1 अशी परिस्थिती आहे. 2 षटकाच्या अखेरीस 14 धावा झालेल्या आहेत. एक गडी नक्कीच बाद झालाय. शैलेश सारखा बलाढ्य खेळाडू नक्कीच बाद झाला. तर षटक क्रमांक 3 पुनश एकदा तोच गोलंदाज ज्यानं पहिलं षटक टाकलं होतं, हा शगुन पहिल्या गोलंदाजीसाठी पुनश एकदा येईल. त्यानं पहिलं षटक टाकलं, त्यानंतर तो वैयक्तिकरित्या दुसरं आणि संघाचं 3रं षटक टाकण्यासाठी तो तयार आहे. प्रतीक पटेल आणि रुपेश भिशे हे इथे मात्र आपण पाहायला गेलं सेट तर झालेत, पण तू सेट होऊन फक्त इथे सेट होणं गरजेचं नाही तर मोठे स्ट्रोक देखील आणावे लागतील. या मॅच मध्ये आपण बघतोय चेंडू इथे टाकला गेलाय, ऑफसाईड रिझन मध्ये पॉईंटच्या क्षेत्रामध्ये खेळलाय आणि चेंडू हा डिक्लर सेक्शन कडे ट्रॅव्हल झालाय. इथे 2 धावा नक्कीच मिळतील. चांगल्या प्रकारची गोलंदाजी तिथे आपण बघितली. प्रतीक पटेल हा देखील एक आक्रमक खेळाडू आहे. ज्याप्रमाणे आपण पाहायला गेलं मागच्या षटकामध्ये रुपेश भिसे याचा झेल सोडला गेला, तर येणाऱ्या चेंडूमध्ये नक्कीच समजेल की तो किती घातक ठरू शकतो. परंतु इथे प्रतीक पटेल हा देखील त्याच्यामध्ये देखील दर्जेदार क्वालिटी आहे, मोठे स्ट्रोक खेळू शकतो. ओ शगुन याचा गोलंदाजीचा टप्पा मात्र घातक ठरलाय. इथे चेंडू पडल्यानंतरला खाली बसतोय आणि बॅटर्सला थोडंसं बीट केलं. यष्टिरक्षक क्लोज आहे त्या ठिकाणी. इथे बॅटर्सला बांधून ठेवण्याचं काम नक्की शगुनच्या माध्यमातून केलं जाणार आहे, यात मात्र काही शंका नाहीच आहे. अनेक स्पर्धेमध्ये जो खेळलेला शगुन या मॅच मध्ये देखील त्याचा अनुभव तो झोकताना आपण त्याला बघत आहोत. पण तो प्रतीक हा देखील आपण पाहायला गेला अनेक स्पर्धेचा त्याच्याकडे देखील अनुभव आहे. गुडोकलेंची डिलिव्हरी तिथे मात्र आपण पाहायला गेला तर नक्कीच फ्लिक केले, फाईन मध्ये चेंडू गेलाय. चेंडू बघता बघता आपण पाहायला गेलो तर 2 धावा कंप्लीट केल्या जातील. तिथे थोडासा क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून लेझीपणा झालाय. जर डिरेक्ट हिट असतं तर करीबी मामला बघायला मिळाला असता, परंतु या ठिकाणी गुड रनिंग बिटवीन द विकेट रुपेश आणि आपण पाहायला गेलं तर प्रतीक या दोघांच्या माध्यमातून चांगलं क्रिकेट खेळलं जाते. स्कोर कार्ड मात्र पुढे सरकलंय. धावसंख्या 18 या आकड्यावरती. आपण 5 षटकाचा हा सामना बघतोय. किमान तरी कुवेत गरीब नवाज या संघाला जर विचार का इथे त्यांच्या समोर जर तुम्हाला ध्येय उद्दिष्ट ठेवायचे तर किमान तरी 50+ स्कोर तुम्हाला ठेवावा लागेल. कारण का तिथे ज्याप्रमाणे षटक क्रमांक ज्या वेळेला अतुलने टाकलं होतं तो देखील एक चांगला ऑलराऊंडर म्हणून ओळखला जातो. ऑस्ट्रोमच्या खूपच बाहेर चेंडू आहे. एक्स्ट्रा धाव खर्च केली जाते. व्हाईट बॉल टाकलाय. इथे आपण जर पाहायला गेलं या मॅचचा पहिला व्हाईट बॉल शगुनने टाकलाय.
येणारा पुढचा चेंडू गोलंदाजी मार्क होती. शगुन मात्र तयार असेल जिथे प्रत्येक पट्टीला बघतोय अगदी समोरच्या दिशेने खेळलाय. इथे निसर्गाची अडचण होती मोठ्या प्रमाणामध्ये. चेंडू ऑफला खेळलं होतं. इथे चेंडू मिड विकेटच्या रिझन मध्ये जाऊन ट्रॅव्हल झालाय. इथे 2 धावा बघता बघता कंप्लीट केलेत. रुपेश आणि जो प्रतीक आहे या दोघांच्या माध्यमातून दापोलीचं हिस्टॉरिकल आझाद मैदान नक्कीच या दोन्ही खेळूंना गाजवताना आपण पाहिलंय. पण तो शगुन देखील आपण पाहायला गेलं अनेक मोठमोठ्या स्पर्धा खेळून आलाय. गोलंदाजीचा त्याच्याकडे अटॅक देखील मोठ्या प्रमाणात आहे. इथे चांगल्या टप्प्याची गोलंदाजी अपेक्षित असेल आपल्या संघाला, परंतु तिथेच प्रतीक देखील तयार आहे. मोठा स्ट्रोक आहे, अगदी इझी स्ट्रोक आहे, टाइम केलाय, परंतु तिथे आपण पाहायला गेलं अगदी फुटबॉल सारखा चेंडूला उडवलंय. इथे पंच काय सांगतील? चेंडू वन बॉल सीमारेषा पलीकडे प्रतीकच्या बॅटमधून येतोय चौकार. या चौकाराच्या सह्यानं स्कोर कार्ड मात्र जाऊन पुढे सरकलाय. 25 धावा फलकावती जोडल्या गेल्यात. षटक क्रमांक 3 मधला शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे. आपल्या संघाला सावरण्याचं काम इथे प्रतीक पटेल याच्या माध्यमातून केलं जातं. ओ इथे पूल केलंय, टीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे, जेल टिपला जाईल का? नो मॅन्स लँड. चेंडू मात्र जाऊन ट्रॅव्हल झालाय. चेंडू पकडेल, फेकेल यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. तर बघता बघता या ठिकाणी 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. षटक क्रमांक 3 चा खेळ संपला. 27-1 पोलीस 11. Come on, DJ. धावसंख्या झालेली आहे 27. 3 षटकांचा खेळ या ठिकाणी पूर्णत्वास गेलेला आहे. अजून देखील 2 षटकांचा खेळ बाकी असेल. येणाऱ्या 12 चेंडूमध्ये या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये धावा वसूल करणं गरजेचं असेल. सनी या ठिकाणी जर आपण बघितलं पहिल्या षटकामध्ये थोडीशी डिफेन्सिव्ह गोलंदाजी पाहायला मिळाली. त्यानंतर दुसरे षटक देखील अतुलने जे टाकलं होतं त्याच्यामध्ये रुपेशच्या बॅटमधून एक खणखणीत षटकार देखील पाहिला, परंतु तिसरे षटक थोडंसं नक्कीच महाग देखील ठरलंय. दरम्यान यानंतर जर पाहिलं तर 4थ्या षटकासाठी गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज होईल. दरम्यान यावेळेला थोडीशी प्रॅक्टिस करण्याचा प्रयत्न देखील केला जातोय. त्याच्या माध्यमातून ही सन्मानाची, अभिमानाची, प्रतिष्ठेची स्पर्धा आपण पाहतोय. अच्छा, 4थ्या दिवसामध्ये येऊन आपण दाखल झालेलो आहोत. उद्याचा दिवस जो की ग्रँड फिनालेचा दिवस असेल. आणि दरम्यान त्याच वेळेला जर पाहिलं तर समोरच्या एंड कडून गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज होतोय. कुणाल गोलंदाजी मार्कवरती आहे. त्याच्यासमोर रुपेश भिषे एक आक्रमक फलंदाज, ज्याच्या बॅटमधून एक खणखणीत षटकार देखील आपण मागच्या षटकामध्ये पाहिलेला होता. एक सेट फलंदाज आहे. आता चेंडू त्याला फुटबॉल सारखा दिसणं गरजेचं असेल. दरम्यान या ठिकाणी कोणत्याही क्षणी घेर चेंज करू शकतो. ती प्रगल्भता, ती गुणवत्ता या खेळाडूकडे सातत्यानं आपल्याला पाहायला मिळते. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 27 धावा धावफलकावरती. येणाऱ्या 12 चेंडूमध्ये जास्तीत जास्त धावा धावफलकावरती सेट करणं गरजेचं असेल. कुणाल तयार. कुणाच्या या षटकातला पहिला चेंडू, वा चांगला पटका खेळलाय. चेंडू चाललाय सीमारेषेच्या पार. यावेळी येतोय षटकार. कमॉन डीजे. धन्यवाद. या ठिकाणी रुपेशचा झेल सुटला होता दुसऱ्या षटकामध्ये आणि त्याचा खरपूस समाचार घेताना या षटकामध्ये रुपेश आपल्याला पाहायला मिळतोय. घातक विस्फोटक फलंदाजी रुपेश यांच्याकडून. धावसंख्या मात्र या ठिकाणी चपकन पुढे सरकताना आपण पाहतोय. 33 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. या षटकातला हा चेंडू सुरेख टाकला जातोय. चांगलं कमबॅक केलं जात आहे. वेगवान पद्धतीचा चेंडू होता. रुपेश मात्र बीट झाले. चेंडू थेट चाललाय यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. पुढची कामगिरी त्यांच्या माध्यमातून अतिशय सुरेख पद्धतीने पाहायला मिळते. हा चेंडू देखील जर आपण पाहिलं तर ऑफस्टम्पच्या खूपच बाहेर चेंडू होता. पुन्हा एकदा फलंदाज मात्र बीट होताना आपल्याला पाहायला मिळतोय.
दोन चेंडूच्या अगोदरच्या चेंडूवरती खणखणीत षटकार, त्यानंतर मात्र अनुभवी असा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. त्याने दोन चेंडू या ठिकाणी डॉट टाकत फलंदाज रुपेशला मात्र आता बीट केलेला आपल्याला पाहायला मिळतोय. चांगलं कमबॅक केलं इथे. एक तेरी एक मेरी हे सांगण्याचा प्रयत्न गोलंदाजाच्या माध्यमातून आतापर्यंत राहिलाय. हा चेंडू खराब टाकलाय, लेग स्टंपच्या बाहेर चेंडू, चेंडू वेगाने चाललाय, आउटफील्ड फास्ट आहे. यावेळेला पंचांचा इशारा चौकार. त्याचबरोबर वाईडचा देखील इशारा आलेला आहे. 1+4=5 धावा. 5 धावा धावफलकावरती जोडले जातील. धावसंख्या मात्र या ठिकाणी जर पाहिली तर आता मात्र 38 धावा धावफलकावरती कंप्लीट झालेली आहे. थोडीशी खराब गोलंदाजी या चेंडूवरती नक्कीच आपल्याला पाहायला मिळते. अगोदरचे दोन चेंडू चांगले टाकले होते, ऑफ स्टंपवरती फलंदाजाला जकडून ठेवलं, परंतु तदनंतर मात्र लेग स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू आणि त्यावरती पंचाने त्याला दंडित देखील केलेलं आहे. वाईडच्या चेंडूवरती 4 धावा मिस्टर एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये देखील जोडल्या जात आहेत. हा चेंडू देखील लेग स्टंपच्या खूपच बाहेर. पंच मात्र पुन्हा एकदा आमच्या दिशेने वळत आहेत. पंचानं मात्र या ठिकाणी याही चेंडूवरती कसरत करताना आपण पाहतोय. एक अवांतर धावेच्या माध्यमातून धावसंख्या मात्र पोहोचते 39 या आकड्यावरती. चांगली सुरुवात या षटकामध्ये रुपेश भिशे याच्याकडनं आपल्याला पाहायला मिळते. सुरुवात षटकाराने केली होती, त्यानंतर मात्र दोन चेंडू डॉट आले आणि त्यानंतर मात्र मिस्टर एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये आतापर्यंत दोन चेंडू आपण पाहिलेले आहेत. अनुशासित गोलंदाजी करावी लागेल. ऑफस्टमवरचा जर चेंडू ठेवला तर मला वाटतं रुपेश भिसे बीट होताना आपल्याला याच्या अगोदर देखील पाहायला मिळलंय. हा चेंडू सुरेख टाकलाय. ऑफस्टमवरचा चेंडू शेवटच्या मोमेंटला ऑन साईडला ड्राईव्ह केलाय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आपण पाहतोय. आउटफील्ड फास्ट होती. एक धाव कंप्लीट केले, दुसऱ्या धावेसाठी देखील धावलेत आणि बघता बघता दुसरी धाव देखील या ठिकाणी कंप्लीट होते. 2 धावांच्या मदतीने धावसंख्या मात्र पोहोचते 41 आकड्यावरती. अतिशय दमदार अशी फलंदाजी रुपेश भिशे याच्याकडनं आपल्याला पाहायला मिळते. रुपेश खेळतो वैयक्तिक 15 या धावसंख्येवरती 7 चेंडूंना आतापर्यंत सामोरा गेलाय. तर दुसरीकडे प्रतीक पटेल 11 चेंडूमध्ये 15 धावांवरती खेळतोय. एक चांगली पार्टनरशिप झाली आहे. ओहो, यावेळेला मात्र पुन्हा एकदा ऑन साईडला ड्राईव्ह केलाय. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक यावेळेला कोणतीच चूक करत नाहीये. फलंदाज बाद होतोय. या 5व्या षटकामध्ये गोलंदाजी मार्कवरती नवीन गोलंदाज तयार असेल.
शेवटचं षटक टाकण्यासाठी आरवाज आपण बघतोय राऊंड द विकेट तो गोलंदाजी करेल. जिथे आपण पाहायला गेलं मागचं षटक कुणाला थोडंसं मागणं टाकलं होतं, 100 धावा खर्च केल्या होत्या त्यानं. त्याच्या मागच्या षटकामध्ये रुपेश भिशे याचा देखील विकेट आपण एक अनमोल विकेट होता तो नक्कीच आपल्याला जाताना पाहायला मिळाला होता. तर अरबाज गोलंदाजीसाठी स्लॉगर मध्ये आलाय. शेवटचं षटक तशा माध्यमातून हाताळलं जात आहे आणि इथे प्रतीक पटेल याला आक्रमक रूप धारण करावं लागेल. जिथे धावसंख्येचा विचार केला 41 धावा फलकावती जोडल्या गेल्यात. हो, या चेंडूवरती लेझी स्ट्रोक म्हणावा लागेल. बॅटचा प्रॉपर टायमिंग तर नाहीये तिथे. चेंडू पर्यंत फॉलो थ्रो मध्ये पोहोचला होता. चेंडू पकडणं यष्टीरक्षकाला गरजेचं होतं, परंतु बघता बघता इथे 2 धावे कंप्लीट केले जात आहेत. तिसऱ्या धावेचा प्रयत्न इथे आपण पाहायला गेला तर बघता बघता इथे अतिशय वेगानं जो क्षेत्ररक्षक आहे चेंडू घेऊन यष्टींपर्यंत पोहोचला आणि प्रतीक पटेल इथे बाद होतोय. धन्यवाद, थँक्यू व्हेरी मच. मैदानाकडे जातो. एक मोठा धक्का बसला धावचीत होत असताना. धाव घेण्याची नक्कीच मिथून नॉस्ट्राईक एंडवर तर नक्कीच धावत आले होते. तिथे कुठेतरी रनिंग कमी पडली होती आणि प्रतीक पटेल धावचीत होऊन बाद झाला. आता नंतरला आपण पाहायला गेलं क्रमांक 5 वरती किशोरला आपण बघतो बॅटिंग करण्यासाठी तो आलाय. परंतु या षटकातील अजून देखील 5 चेंडूंचा खेळ बाकी असेल. या 5 चेंडूंमध्ये किती धावा काढले जातील मिथुन यांच्या माध्यमातून हे पाहावं लागेल, कारण का स्लॉगर मध्ये मोठे स्ट्रोक घेणं गरजेचे आहेत. शॉर्ट ऑफ लाईनची डिलिव्हरी बॅक टू बॉलर खेळले. धावचीतची संधी आहे. खेळाडू पुनश्च एकदा बाद झालेला आहे. लगातार दुसरा धावचीत होत असताना इथे धक्का बसतोय पोलीस बॉईज या संघाला. 43-43 वरती हा चौथा धक्का बसलाय. क्रिकेटचं नाम आसिम रखण्याचं नाम नाही बदललं जातं. जिथे एक अनुभवी खेळाडू पुन्हा एकदा जयदीप पालकर हा क्रमांकावरती 6 वरती खेळताना दिसेल. आपण मिथुनला बघितलं, 2 आपले जे साथीदार होते त्यांना त्यांनी धावचीत केलं होतं. मागचा चेंडू बॅक टू बॉलर खेळला. गोलंदाजानं कोणतीच चूक केली नाहीये. जिथे धाव घेण्यासाठी तो इच्छुक होता, परंतु तिथे तो धावचीत देखील झालाय आणि लवकरच तो तंबूच्या असलेला परतला. त्यांनी एकही चेंडूचा सामना केला नव्हता. इथे मिथून आपण बघतो बॅटिंगसाठी स्वतःचा संघ पोलीस बॉईज या संघ आपण बघतोय. इथे मोठा स्ट्रोक खेळायचा होता. बॅट चेंडूचा संपर्क होत नाही. डॉट बॉल आलाय. पहिल्या चेंडूवरती दुहेरी धावा आपण बघितल्या, त्यानंतर लगातार धावचीत आपण 2 बघितले आणि इथे डॉट बॉल येतोय. स्लॉगर मध्ये चांगली गोलंदाजी अरबाजच्या माध्यमातून टाकली जाते. अगदी आपण पाहायला गेलं तर 17 ते 18 पावलांचा मोठासा रनअप घेत आणि गोलंदाजीमध्ये गतीमध्ये तो परिवर्तन करतोय. पूर्ण गोलंदाजी आपण त्याच्या माध्यमातून पाहिले. ओ, इथे हवाई यात्रेवरती चेंडूला पंख लावले. तर डीप मध्ये क्षेत्ररक्षक होता, परंतु तिथे मात्र अपयशी ठरलेला आहे. इथं दुर्दैवी ठरतोय क्षेत्ररक्षक. झेल सुटला जातोय. 2 धावा बघता बघता कंप्लीट देखील केल्या जात आहेत. बघा, कॅचेस विन द मॅचेस. स्कोर कार्ड नक्कीच पुढे सर्कल 45 या आकड्यावरती स्कोर कार्ड जाऊन पोहोचलेला आहे. शेवटच्या 2 चेंडूंमध्ये मोठे स्ट्रोक येतील का पाहावे लागतील. आतापर्यंत बॅटर्सला बांधून ठेवण्याचं काम अरबाजच्या माध्यमातून नक्कीच केलंय. जिथे क्षेत्ररक्षकांनी इथे आपल्या संघासाठी मोठं योगदान दिलं नाहीये. आपण बघितलं तर डोकेदुखी जर जो कुवेत 11 जो गरीब नावाचा संघ यांची डोकेदुखी एकच ठरले की कुठेतरी क्षेत्ररक्षण आपण पाहायला गेला तर मिसफिल्ड मोठ्या प्रमाणात झाले या मॅच मध्ये त्यांची. जिथे आपण बघितलं होतं रुपेश भिसे याचा देखील झेल सुटला होता. त्याचबरोबर त्यांनी लगातार 2 षटकार त्याच्या बॅटमधून आले होते. एक चांगली इनिंग, छोटीशी इनिंग होते, परंतु ती प्रभावित करणारी इनिंग होते. येथे मोठा स्ट्रोक पुन्हा एकदा खेळले. क्षेत्ररक्षक आहे आणि इथे मात्र विकेटचं पतन झालंय. खेळू मात्र वाद झालाय. कमॉन डीजे.
थँक्यू व्हेरी मच. या स्पर्धेदरम्यान जे देणगीदार लाभलेले आहेत त्याचप्रमाणे कमरान असलम बुरणकर यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी 500 रुपयाची देणगी आलेली आहे. त्यांचं देखील या मंडळाच्या वतीनं मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. तसेच नदीम बुरणकर सर यांच्या माध्यमातून देखील या स्पर्धेसाठी 5,000 रुपयाची देणगी आलेली आहे. त्यांचं देखील या मंडळाच्या वतीनं मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. तर षटक क्रमांक 5चा देखील खेळ संपलेला आहे. शेवटचं षटक संपलंय. धावसंख्या इथे 45 या आकड्यावरती आहे. तर 30 चेंडू आणि 46 धावांची नक्कीच आवश्यकता आहे. मी घेईन छोटीशी विश्रांती आणि ऐकूया डीजेवरती एक मधुर संगीत. करतोय. तर कमरान असलम बुरणकर यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी 500 रुपयाची देणगी आलेली आहे. त्यांचं देखील या मंडळाच्या वतीनं मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. तर इथे जर पाहिलं गेलं तर 46 धावांचं सर टार्गेट आहे. या ठिकाणी सनी जर आपण फलंदाजीचा विचार केला, प्रतीक पटेलने 12 चेंडूमध्ये 17 धावांचं योगदान दिलं, तर दुसरीकडे रुपेशने देखील तेवढीच विस्फोटक अशी फलंदाजी केलेली आपल्याला पाहायला मिळाली. सुरुवातीचे जे फलंदाज होते त्याच्यामध्ये शैलूने देखील काही अंशी प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. मिथून यांच्याकडून खूप मोठ्या कामगिरीची अपेक्षा होती, परंतु ते मात्र अपयशी ठरले. त्यानंतर जयदीपला देखील मैदानामध्ये पाहिलं. विलास मोरे तो देखील सरतेशेवटी मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळाला. आणि एकंदरीत जर आपण बघितलं तर निर्धारित 5 षटकांचा खेळ संपल्यानंतर 45 धावा धावफलकावरती सामना जिंकण्यासाठी गरीब नवाज कुवेत या संघाला 46 धावांचं टार्गेट असेल. 30 चेंडूमध्ये 46 धावा बनवायचे आहेत. तर मैदानामध्ये प्लॅनिंग करताना पोलीस 11 दापोलीचा संघ आपण पाहतोय. कैफ बुरणकर बॅट घेऊन पॅव्हिलियनकडे या. कैफ बुरणकर आपण बॅट घेऊन पॅव्हिलियनकडे या. सो या ठिकाणी 46 धावांचं उद्दिष्ट असेल. बॅटल या ठिकाणी नक्कीच रंगतदार होईल, त्या शंकाच नाही आहे. पोलीस 11 दापोली या संघाला देखील तेवढीच घातक गोलंदाजी करणं गरजेचं असं 46 धावांचं टार्गेट आहे. हा सामना जिंकण्यासाठी गरीब नवाज कुवेत या टीमला तौफिक बुरणकर आमच्या समेत जोडले जात आहेत ऑनलाईन. पहिले व्ह्युअर्स आहेत, गेले 4 दिवसापासून ते आमचे, आणि त्याने देखील या संपूर्ण स्पर्धेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा दिल्यात. धन्यवाद तौफिक भाई, आपलं देखील मनापासून. त्याचबरोबर या ठिकाणी जर पाहिलं तर असंख्य क्रीडा रसिक या ठिकाणी परदेशातून देखील आमच्या समेत जोडले जात आहेत. मग दुबई असेल, कुवेत असेल, या देशातून देखील काही प्रेक्षक आजच्या दिवसामध्ये देखील आमच्या समेत जोडले जात आहेत. तर सर्व प्रेक्षकांचं ऑनलाईन मनापासून हार्दिक स्वागत. 30 चेंडूमध्ये 46 धावांची आवश्यकता असेल सामना जिंकण्यासाठी गरीब नवाज कुवेत या टीमला. गोलंदाजीचा जर विचार केला तर संभवतः पहिले षटक हाताळण्यासाठी कुणाला पाचारण केलं जाईल, पोलीस 11 दापोली या टीमकडनं हे देखील बघणं फार गरजेचं असेल. दोन्ही टीमसाठी हा सामना डू ऑर डाय पद्धतीचा असेल. जो जिंकेल तो पुढच्या फेरीसाठी क्वालिफाय, तर जो संघ पराजित त्या संघाला घरवापसी करावी लागेल. हारकर जीतने वालों को बाजीगर कहते हैं, हराकर जीतने वालों को सिकंदर. हर कोई टीम यहाँ पर इस मुकाबले में वो सिकंदर बनने का प्रयास करेगी. दरम्यान त्याच वेळेला जर आपण पाहिलं तर इथे अटीतटीचा सामना नक्कीच आपल्याला पाहायला भेटेल. लक्षवेधी अशी लढत बुरुंडीच्या ऐतिहासिक मैदानावरती. एक प्रदीर्घ परंपरा या स्पर्धेच्या माध्यमातून देखील आपण गेले अनेक वर्ष सातत्याने पाहिले. महाराष्ट्राचं टेनिस क्रिकेट सातत्यानं गाजवणारे अनेक दिग्गज खेळाडू या स्पर्धेमध्ये खेळताना देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि आज असेल उद्या देखील असेल अनेक दिग्गज स्टार खेळाडू, चमचमते सितारे
या स्पर्धेमध्ये खेळताना आपल्याला बघायला मिळतील. आजच्या दिवसामध्ये खऱ्या अर्थानं ज्याला रायगडचा टायगर म्हणून देखील संबोधलं जातो तो उस्मान पटेल हा देखील आपल्याला खेळताना पाहायला भेटेल. तर त्याचबरोबर नजीम गुल्ली हा खेळाडू देखील आपल्याला मैदानामध्ये खेळताना पाहायला भेटेल. नक्कीच या ठिकाणी घमासान क्रिकेटचं रंगलं जाईल. मोठ्या प्रमाणामध्ये प्रेक्षक वर्ग देखील या स्पर्धेचा आस्वाद घेताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक मोठी स्पर्धा, एक मानाची, सन्मानाची, अभिमानाची, प्रतिष्ठेची स्पर्धा आपण पाहतोय आणि गोलंदाजीसाठी यावेळेला आविष्कार सज्ज होतोय. जरूरत आविष्कार की जन्नी होती है और शायद इसी बात को मद्देनजर रखते हुए इस समय गेंदबाजी मार्ग पर आविष्कार तैयार होते हुए सामने एक बेहतरीन बल्लेबाज देखने को मिलते हुए 46 धावांचं टार्गेट या 30 चेंडूमध्ये राहुल आहे आणि त्याचबरोबर तन्मय ही जोडगोळी मैदानामध्ये. हो, यावेळेला चांगला स्ट्रोक खेळलाय, घणाघाती प्रहार केला होता, परंतु नैसर्गिक अडथळा आपण पाहतोय ऑफ साईडला. एक धाव मात्र इथे कंप्लीट केले. एका धावेच्या माध्यमातून स्वतःचं खातं ओपन केलंय राहुलने. स्ट्राईक आता रुटेड होईल आणि स्ट्राईक वरती येतो तो तन्मय. एक विस्फोटक फलंदाज म्हणून देखील ओळखला जातो गरीब नवाज कुवेत या टीमसाठी. क्षमता याच्याकडे देखील सातत्यानं पाहिली आहे. हा चेंडू आखोट टप्प्याचा ऑफ साईडला ड्राईव्ह केलाय. पॉईंटच्या डोक्यावरून क्षेत्ररक्षक जयदीप त्या ठिकाणी आहे, परंतु त्याला चकमा देऊन चेंडू चाललाय डिक्लेअर झोन मध्ये. त्या ठिकाणी मात्र सहजरित्या 2 धावा इथे मिळत आहेत आणि 2 धावांच्या मदतीने तन्मय देखील स्वतःचं खातं ओपन करतोय. धावसंख्या मात्र आता पोहोचते 3 या आकड्यावरती. चांगली सुरुवात, ज्या पद्धतीची सुरुवात अपेक्षित होती अशाच पद्धतीची कामगिरी आतापर्यंत दोन्ही बॅटर्स यांच्याकडनं मात्र आपल्याला पाहायला मिळते आहे. गोलंदाजावरती वर्चस्व प्रस्थापित करण्याचा प्रयत्न इथं बॅटर्स कडून. राऊंड विकेट गोलंदाजी करत असताना यावेळेला ऑफस्टम्पच्या खूपच बाहेर चेंडू आणि टप्पा पडल्यानंतर थोडंसं बाहेर जातोय. फलंदाज मात्र बीट झालाय या चेंडूवरती. चेंडू जातोय सरळ यष्टीरक्षक अर्थातच शैलूच्या हातामध्ये. पुढची कामगिरी त्याच्या माध्यमातून अतिशय सुरेख पद्धतीने पार पाडली जाते. संघर्षपूर्ण असा सामना दोन्ही टीम कडनं पाहतोय. हा चेंडू चांगला टाकलाय, वा फटका चांगला आहे, परंतु क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. कॅचेस विन द मॅचेस, परंतु इथं झेल सुटलाय आणि बघता बघता 2 धावा इथे चपकन दोन्ही बॅटरच्या माध्यमातून पूर्ण देखील केले जात आहेत. परंतु चेंडू कदाचित चौकार नाही ना, 2 धावा मात्र इथे सहजरित्या कंप्लीट होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. अतिशय सुरेख रनिंग बिटवीन विकेट दोन्ही खेळाडूंच्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळते. झेल सुटल्यानंतर मात्र क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल होताना आपल्याला पाहायला भेटतोय. जयदीप जो डीप पॉइंटला क्षेत्ररक्षण करत होता तो मात्र आता लॉंग ऑफला आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेला जर पाहिलं तर 46 धावा डिफेन्स करायच्या, फार मोठी धावसंख्या नाहीये आणि अशा मोमेंटला जर तुम्ही खराब क्षेत्ररक्षण केलं तर त्याची पनिशमेंट देखील तुम्हाला भोगावी लागेल, संघर्ष करावा लागेल. सातत्याने या ठिकाणी मेहनत करणं गरजेचं असेल. क्षेत्र कोणतंही असू दे, कष्टाला पर्याय नाही. आणि यावेळेला मात्र चेंडू चाललाय थर्डमॅनच्या दिशेने. क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतोय, प्रतीक पटेलला चकवा देऊन चेंडू 2 धावांसाठी कदाचित आणि 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या मात्र जर आपण पाहिली आहे तर आतापर्यंत पोहोचले 7 या आकड्यावरती. मित्रांनो, क्षेत्र कोणतंही असू दे, कष्टाला पर्याय नाही आणि कष्ट जर प्रामाणिक असतील तर यशाला देखील पर्याय राहत नाहीये. यावेळेला कष्ट करावे लागतील. तर त्याच वेळेला मात्र स्ट्राईक वरती जो आपण फलंदाज पाहतोय तन्मय 4 चेंडूमध्ये 6 धावांवरती खेळतोय. ओहो, यावेळेला हवाई फायर आहे. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय, परंतु चेंडू डिक्लेअर झोन कडे वाटचाल करतोय. एक धाव इथे कंप्लीट होत असताना दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न केलाय आणि बघता बघता दुसरी धाव देखील कंप्लीट होत असताना तन्मयला पाहिजे 3री धाव, परंतु इथे राहुलने त्याला नकार दिलाय. कारण दोन्ही सेट फलंदाज आहेत. जोपर्यंत हे फलंदाज मैदानावरती असतील तोपर्यंत 46 धावांचं जे लक्ष आहे ते थोडंसं इजी करण्याचा प्रयत्न. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. संघाची धावसंख्या पोहोचले 9 या आकड्यावरती. अंपायरला विचार. मोहम्मद चिपळूणकर विनंती असेल आपण लवकरात लवकर आपल्या घरी जायचंय. मोहम्मद समर चिपळूणकर आपल्या घरी जे वडील आहेत ते आपल्याला बोलवत आहेत. आपण लवकरात लवकर जा.
चला षटक क्रमांक 1चा खेळ संपलेला आहे जिथे विदाउट लॉस 9 धावा फलकावती जोडल्या गेल्या आहेत. आपण पाहिलं गेलं या मॅच मध्ये संपूर्ण मॅच मध्ये मिसफिल्ड मोठ्या प्रमाणात घडली आहे. जिथे आपण बघितलं होतं लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये झेल सुटला होता. तन्मय याचा चांगला स्ट्रोक होता. तिथे मात्र आपण पाहिलं गेलं झेल सुटला गेलाय. षटक क्रमांक 2चा खेळ इथे किशोरच्या माध्यमातून टाकला जातोय. 46 धावांचा पाठलाग करायचा माफक असं आव्हान म्हणावं लागेल. 30 चेंडूमध्ये ज्यावेळेला तुम्ही 46 धावा डिफेन्स करत असतं तेव्हा तुमचं क्षेत्ररक्षण मोस्ट इम्पॉर्टंट असतं. आपण क्रिकेटमध्ये म्हणतो की तुमचे बॅटर्स आणि बॉलर्स इम्पॉर्टंट नाहीये तर तुमचं क्षेत्ररक्षण देखील तेवढंच इम्पॉर्टंट आहे. म्हणजे हा खेळ सांघिक आपण खेळ बघतो आणि याच्यामध्ये प्रत्येक खेळाडूंना 100% देणं हे गरजेचं असतं. षटक क्रमांक 2 जिथे आपण पाहिलं गेलं राहुलसाठी गोलंदाजी आपण बघतो. एक चांगला बॅटर्स आहे आणि एक स्पर्धेचा अनुभव ज्याच्याकडे आहे असा हा राहुल या मॅच मध्ये चांगली बॅटिंग करतोय. आतापर्यंत प्रभावित करणारे स्ट्रोक त्याच्या बॅटमधून आपण बघितले परंतु समोर देखील किशोर गुणदेकर हा देखील खेळू घातक आहे. इथे पॉइंट वरून चेंडूला खेळलाय डिक्लर सेक्शन कडे. इथे दुहेरी धावा नक्कीच मिळतील. अगदी कॅल्क्युलेशन गेम खेळला जातोय. पहिल्या चेंडूवरती प्रहार केला गेला. पॉइंटच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक होता परंतु त्याच्या वरून चेंडू डिक्लेअर सेक्शन कडे दुहेरी धावा मिळतील. स्कोर कार्ड नक्कीच पुढे सरकला. 11 या आकड्यावरती स्कोर कार्ड जाऊन नक्की पोहोचलाय. बघा जे डिक्लेअर सेक्शनच्या इथे जे रसिक प्रेक्षक आहेत त्यांना विनंती करतो आपण थोडंसं मागवायचंय. शॉर्ट ऑफ लाईनची डिलिव्हरी पुन्हा एकदा पॉइंटच्या वरून चेंडूला खेळलाय. याही वेळेला दुहेरी धावांचा स्ट्रोक आपण पाहतोय. चांगली बॅटिंग आतापर्यंत केली आहे. अगदी इथे मात्र आपण पाहतोय तर दिमागाचा परिपूर्ण उपयोग केला जातोय. आपण म्हणतो ना की शक्तीपेक्षा युक्ती ही श्रेष्ठ असते. आज त्याच युक्तीचा वापर हा जो बॅटर्स आहे राहुल तो सातत्यानं करतोय. इथे चांगली बॅटिंग शॉर्ट ऑफ लाईनची डिलिव्हरी ऑफ स्टंपच्या बाहेरची चेंडू होते आणि या चेंडूवरती तो प्रत्येक दुहेरी धावांचं नक्कीच तो समीकरण आणतोय. स्कोर कार्ड पुढे सरकत चाललेला आहे. 13 या आकड्यावरती 46 धावांचा पाठलाग करायचा बॅटिंग करणारा संघ कुवैत 11 गरीब नव्हतं त्या संघाला. यावेळेला लॉप केलाय स्क्वेअर लाईक रिझन कडे. डीप मध्ये क्षेत्ररक्षक बनलाय दर्शक याचा मॅक्सिमम स्ट्रोक षटकार आपण पाहतोय. राहुलच्या प्रत्येक षटकारासाठी आपण इथे देखील आपण पाहायला गेला कव्हर पॉइंटला चेंडू खेळलाय. दुहेरी धावा मिळतील. एक षटकाराला पुन्हा एकदा ती स्ट्रॅटेजी आहे. चांगलं क्रिकेट खेळलं जात आहे. मागच्या चेंडूत एक षटकार आपण पाहतोय आणि या चेंडूवरती एक दुहेरी धावा. स्कोर कार्ड अतिशय वेगानं पुढे सरकलाय. 21 धावा फलकावरती आपण बघतोय. तर बॅटर्स राहुलच्या प्रत्येक षटकारासाठी आपण रिजवान बुरंडकर यांच्या माध्यमातून 100 रुपयाचा कॅश प्राइज असेल. म्हणजे बॅटर्सला ऑपॉर्च्युनिटी आहे. मोठे स्ट्रोक खेळा आणि तुम्हाला 100 रुपयाचं कॅश प्राइज मिळेल. इथे एक मागच्या चेंडूवरती षटकार या चेंडूवरती कव्हर पॉइंटला चेंडूला खेळलं आणि तिथे दुहेरी धावा खात्यामध्ये जोडल्या जातील. हे षटक कुठेतरी मागणं म्हणावं लागेल. जिथे आविष्कारनं पहिलं षटक टाकलं 9 धावा खर्च केल्यात तर आतापर्यंत या 4 चेंडूंमध्ये आपण पाहायला गेलं तर 12 धावा खर्च केल्या गेल्यात. यॉर्कर लेनची डिलिव्हरी गोलंदाजीचा टप्पा इथे घातक आणलाय. चांगला कमबॅक म्हणावा लागेल किशोर गुंदेकर याचा. 22 धावा फलकावरती या जोडल्या जात आहेत. शेवटचा चेंडू या षटकातील शिल्लक आहे जिथे किशोर हा गोलंदाज तयार आहे. राऊंड द विकेट येतोय. या शेवटच्या चेंडूसाठी काय मोठे स्ट्रोक येतील का तन्मयच्या बॅटमधून. अगदी लॉंगच्या क्षेत्रामध्ये चांगला प्रयत्न केला गेलाय. चेंडू पकडण्याचा प्रयत्न चांगला होता परंतु तिथे झेल सुटलाय आणि इथे जेव्हा चेंडू अडवेल फेकेल गोलंदाजाच्या हातामध्ये तोपर्यंत अतिशय वेगानं 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. 2 षटकाचा खेळ संपता. स्कोर कार्ड मात्र पुढे सरकलाय. 24 विदाउट लॉस. यानंतरचा होणारा सामना ज्वाली वनी आणि त्याचबरोबर वैभव 11 या संघांमध्ये होईल. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करून घेतोय. सो या ठिकाणी विनंती असेल ज्वाली वनी आणि त्याचबरोबर वैभव 11 या दोन्ही संघाच्या कॅप्टनला कृपया आपण कॉमेंट्री बॉक्सकडे या ज्या ठिकाणी आपण टॉस करतोय. सो या ठिकाणी 2 षटकांचा खेळ इथे कंप्लीट झालेला आहे आणि संघाची धावसंख्या आपण पाहिली आहे. अजून देखील या ठिकाणी समीकरण थोडंसं इजी होताना पाहायला मिळतंय.
18 चेंडूमध्ये 22 धावांची आवश्यकता. सामना मात्र थोडासा एकतर्फी होताना पहिल्या 2 षटकांमध्ये पाहायला मिळाला. राहुल आणि तन्मयची घातक फलंदाजी आपण नक्कीच पाहिली आहे. तर त्याच वेळेला गोलंदाजी मार्कवरती सज्ज होईल. राऊंड विकेट गोलंदाजी करत असताना या षटकातला पहिला चेंडू जोरदार प्रहार केलाय. पाठीमागे क्षेत्ररक्षक आणि यस फलंदाज बॅक टू पॅव्हिलियन. मोठा झटका बसलाय या ठिकाणी फलंदाजी करणाऱ्या टीमसाठी, कारण एक सेट फलंदाज आता बॅक टू पॅव्हिलियन झालाय. 18 चेंडूमध्ये 22 धावांची आवश्यकता होती. तिसऱ्या षटकातला पहिल्या चेंडूवरती मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. लॉंगॉनला क्षेत्ररक्षक तैनात होता, त्या ठिकाणी कोणती चूक केलेली नाही आहे आणि एक सोपा झेल आपल्याला पाहायला मिळतोय. तर फलंदाज मात्र बाद झालेला आहे. राहुलने 14 धावांचं कॉन्ट्रीब्युशन दिलं. 7 चेंडूना तो सामोरा गेला. 7 चेंडूमध्ये 14 धावांचं कॉन्ट्रीब्युशन देऊन हा खेळाडू मात्र बॅक टू पॅव्हिलियन झालेला आहे. नक्कीच त्याचं देखील या ठिकाणी कौतुक केलं जात आहे. कॉम्बॉक्स मध्ये ज्या पद्धतीची फलंदाजी अपेक्षित होती, सुरुवात ज्या पद्धतीची गरजेची होती, अगदी तशाच पद्धतीची सुरुवात प्राप्त करून दिली होती आपल्या टीमसाठी. त्यानंतर मात्र आता नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होत असताना त्याच्याकडनं देखील एक समयोचित अनुशासित अशी फलंदाजी अभिप्रेत असेल. गरीब नवाज कुवैत या टीमसाठी, दोन्ही संघांसाठी बॅटल हाय व्होल्टेज असणार आहेत, काही शंकाच नाहीये. तर 17 चेंडू 22 धावांची आवश्यकता. टप्प्याचा चेंडू यावेळेला हलकसा अपील देखील पंचांवरती दबाव बनवण्याचा प्रयत्न केला जातो. यस यस, इथे फलंदाज बाद होतोय. मोठा झटका बसतोय. बॅक टू बॅक दुसऱ्या चेंडूवरती फलंदाज बाद. कमॉन डीजे. डीजे धन्यवाद. तर या ठिकाणी मात्र आपण पाहतोय ऑन द हॅट्रिक मार्क. गोलंदाज या ठिकाणी हॅट्रिकच्या उंबरट्यावरती आहे. आजच्या दिवसातली पहिली हॅट्रिक होईल का हे बघणं फार गरजेचं. तर संपूर्ण स्पर्धेतली ही कदाचित पहिली हॅट्रिक ठरू शकेल. अतिशय सुरेख गोलंदाजी आपल्याला मात्र पाहायला मिळते. गोलंदाज तयार होतो. राऊंड विकेट. सलग 2 चेंडूवरती 2 विकेट. हा चेंडू मात्र तेवढा सुरेख टाकला जातोय. फलंदाज बीट झालाय. चेंडू सरळ जातो यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. त्यानंतर पुढची कामगिरी अतिशय चोख पद्धतीने त्याच्या माध्यमातून इथे पार पाडली जाते. दरम्यान या ठिकाणी अज्जात अब्बास बुरणकर यांचे कमेंट्स येते. घी से बनाया हुआ लड्डू अगर टेढ़ा भी हो जाए तो खाने में मजा आता है. अगर मैच में 6 और 4 नहीं हो तो मुकाबला देखने में मजा नहीं आता. वो आना चाहिए. वो कहते हैं ना कि पानी के बिना नदी अधूरी होती है, आतिथ्य के बिना मंच अधूरा होता है, पैसों के बिना पॉकेट अधूरा होता है, और बाउंड्री और सिक्सर के बिना ये क्रिकेट का खेल भी अधूरा होता है. शायद यहां पर देखा जाए तो जोरदार प्रहार करना चाहते थे. जब ये ओवर की जो शुरुआत हुई थी तो हमने देखी थी 18 गेंदों पर 22 रनों की आवश्यकता थी, लेकिन क्या वो शानदार गेंदबाजी का परिचय पेश किया था गेंदबाज ने. 2 गेंदों पर लगातार 2 विकेट चटकाने के बाद फिर एक मरतबा डॉट डिलीवरी फेंकते हुए आविष्कार इस समय कमाल की गेंदबाजी करते हुए हमारे सामने. तारीफ करनी चाहिए जिस तरह से प्रेशर में, वो दबाव में गेंदबाजी आविष्कार के द्वारा हमने देखी है. काफी बेहतरीन गेंदबाजी का मुजाहरा पेश करते हुए इस समय आविष्कार. फिलहाल यहां पर अब एक नए बल्लेबाज सामने बल्लेबाजी मार्ग पर. शॉट ऑफ लेन डिलीवरी, जोरदार प्रहार किया. गेंद जाती हुई सीधा. क्या सीमा रेखा के बाहर होगी? यस, इस समय गेंद 6 रन के लिए सीमा रेखा के बाहर.
सोबत यानंतर मात्र पुन्हा एकदा जाऊया मैदानाकडे, ज्या ठिकाणी गोलंदाज तयार. हा चेंडू देखील आपण बघतोय सुरेख टाकला जातोय. चेंडूच्या बाहेरची गडा घेऊन चेंडू चाललेला होता शॉर्ट थर्ड मॅन मध्ये. त्या ठिकाणी प्रतीक पटेल सारखा एक सर्वोत्तम क्षेत्ररक्षक देखील पाहायला मिळतोय. परंतु यावेळेला मात्र एक धाव मात्र नक्कीच कंप्लीट केली जाईल. एका धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या 31 या आकड्यावरती पोहोचले. अतिशय सुरेख अशी फलंदाजी देखील पाहायला मिळाली. दरम्यान इथं जर आपण पाहिलं तर 30 षटकांचा खेळ संपलाय. येणाऱ्या 12 चेंडूमध्ये 15 धावांची आवश्यकता. या ठिकाणी सामना जिंकण्यासाठी अजून देखील 12 चेंडूमध्ये 15 धावांची आवश्यकता आहे. दोन्ही संघांसाठी महत्वपूर्ण असा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. अर्थातच या ठिकाणी जर आपण पाहिलं तर नक्की क्षमता या ठिकाणी बॅटरकडचं आपल्याला पाहायला मिळते. दोन्ही फलंदाज या ठिकाणी अनुभवी राहिले. सातत्याने या ठिकाणी अनेक स्पर्धा त्यांनी देखील गाजवल्यात. स्ट्राईकचा जर विचार केला तर आपण बघितलंय की यावेळेला स्ट्राईक वरती ऋषभ खेळतोय, जो 4 चेंडूमध्ये 7 धावांवरती खेळतोय. तर दुसरीकडे तन्मय मात्र आतापर्यंत 6 चेंडूमध्ये 10 धावांवरती खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. सामना जिंकण्यासाठी अजून देखील जर आपण पाहिलं तर 15 धावांची आवश्यकता आहे. 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. यावेळेला मात्र विचार विमर्श मैदानामध्ये सुरू आहे. मिथुन यांच्या हातामध्ये संभवता चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्याचबरोबर यष्टांच्या पाठीमागे आपल्याला शैलू देखील पाहायला मिळत आहेत. गेल्या पर्वामध्ये चॅम्पियन लीग मध्ये अतिशय शानदार फलंदाजी शैलू यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली होती. सलग 4 चेंडूवरती 4 षटकार त्यांनी ठोकले होते आणि आपल्या टीमला अंतिम विजेतेपद त्याने मिळवून दिलं होतं. तो शैलू यष्टांच्या पाठीमागे अतिशय सुरेख असं यष्टरक्षण आतापर्यंत त्यांनी सादर केलंय. 12 चेंडूमध्ये 15 धावांची आवश्यकता असताना यावेळेला ऑन साईडला ड्राईव्ह केलाय. एक धाव इथे कंप्लीट होते. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न केला जातोय का बघूया. परंतु संभवतः या ठिकाणी थोडंसं मिसअंडरस्टँडिंग पाहायला मिळालं आणि त्याचबरोबर खराब थ्रो देखील त्याच्या जोरावरती इथे मात्र सहजरित्या दुहेरी धाव देखील कंप्लीट केली जाईल. दरम्यान या ठिकाणी संघाची धावसंख्या मात्र आता पुढे सरकत असताना 33 धाव फलकावरती या ठिकाणी पूर्ण होत आहेत. पुन्हा एकदा या ठिकाणी विचार विमर्श करण्यासाठी प्रवृत्त केले गोलंदाजाला. अतिशय आक्रमक अशी फलंदाजी आपण पाहतो ऋषभ यांच्याकडून. सुरुवातीला काही चेंडू मात्र नक्कीच बीट झाले, परंतु त्यानंतर सेट झाल्यावरती चेंडू ज्यावेळेला फुटबॉल सारखा दिसायला लागला, मोठमोठे फटके त्यांच्या बॅटमधून मात्र आपण नक्कीच पाहतोय. आक्रमक अशी फलंदाजी. लहरों से डरकर नौका पार नहीं होती, वो कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. शायद यहाँ पर वो कोशिश करने की आवश्यकता होगी ऋषभ को. एक बड़ा स्ट्रोक, वो शानदार कमबैक देखने को मिलेगा. और इसी के साथ यहाँ पर ऑन साइड की तरफ ड्राइव करना चाहते थे. गेंद और बल्ले के बीच में यहाँ पर ज्यादा संपर्क नहीं हुआ. अंत में गेंद जाती सीधा ऑफ साइड की तरफ. लेकिन फिलहाल यहाँ पर दोनों भी बल्लेबाजों के पास वो समय था सिंगल रन पूरा करने का और सिंगल के साथ रन संख्या आगे बढ़ती हुई 34 रन, लॉस ऑफ 2 विकेट. अच्छा खासा यहाँ पर पार्टनरशिप देखने को मिलता हुआ दोनों भी खिलाड़ियों के बीच में. वो तालमेल यहाँ पर होना जरूरी है. गेंदबाज दोबारा तैयार होते हुए और 2 विकेट. और इसी के साथ यहाँ पर ऑन साइड की तरफ ड्राइव करना चाहते तो शायद बल्ले का अंदरूनी किनारा. गेंद जाती हुई वहां पर ऑन साइड की तरफ जहां पर फाइन लेग के खिलाड़ी मौजूद थे, जब तक आकर गेंद को फील्ड करते, थ्रो करते सीधा विकेट कीपर के दस्तान में. उसके पहले बड़ी आसानी के साथ यहाँ पर दूसरा रन मुकम्मल होता हुआ और 2 रनों के साथ अब काफी तेजी के साथ जीत की तरफ आगे बढ़ती हुई गरीब नवाज कुवैत की टीम. यहां से मात्र मुकाबले को जीतने के लिए अभी भी मात्र 10 रनों की आवश्यकता है.
क्या शानदार मुकाबला घटता हुआ इस समय गरीब नवाज कुवैत के लिए। डुबकिया सिंधु में गोताखोर लगाता है, जा जाकर खाली हाथ लौटाता है, मिलते नहीं मोती सहज ही गहरे पानी में, बढ़ता दूना उत्साह उसी ईरानी में, मुट्ठी उसके हर बार खाली नहीं होती, वो कोशिश करने वालों की तन्मय कभी हार नहीं होती। आज यहाँ पर वो कोशिश करने की आवश्यकता, चले यहाँ पर एका दूसरे के डॉट आएगी, प्रेशर लेने की कोई आवश्यकता नहीं। वो क्षमता है, वो काबिलियत इस समय वो तन्मय के अंदर हमने लगातार देखी है। ये बड़ा बंदा है, हालांकि यहाँ पर आज का दिन इस खिलाड़ी के नाम यकीनन हो सकता है। वो बहादुरी का परिचय दिखलाने की आवश्यकता है। मिथुन इस समय ओवर द विकेट गेंदबाजी करते हुए दोबारा नजर आएंगे। और इसी के साथ यहाँ पर शॉर्ट ऑफ लेन डिलीवरी, प्रतीक पटेल वहां पर मौजूद थे, लेकिन जब तक वो गेंद को रोकते, थ्रो करते सीधा सहेलू के हाथों में, बड़ी इत्मीनान के साथ यहाँ पर सिंगल रन कंप्लीट होता हुआ और सिंगल के साथ रन संख्या आगे बढ़ती हुई 37 रन। अभी भी मुकाबले को जीतने के लिए वो 9 रनों की आवश्यकता है दोस्तों। वो कहते हैं ना कि जमीर जिंदा रख, कबीर जिंदा रख, सुल्तान भी बन जाए तो दिल में फकीर जिंदा रख, हौसले के तरकश में कोशिश का वो तीर जिंदा रख, हार जा चाहे जिंदगी में सब कुछ, लेकिन दोबारा जीतने की उम्मीद जिंदा रख। ये मुकाबला जीत की उम्मीद पर लड़ा जाएगा। यकीनन आज यहाँ पर एक बड़ा बैटल देखने को मिल सकता है। मिथुन इस समय तैयार होते हुए, नहीं दोबारा फेंकनी पड़ेगी, ये जो गेंद है दोबारा करनी पड़ेगी इस समय मिथुन को। थोड़ा सा तैयार नहीं थे, प्रेशर दबाव यकीनन अब गेंदबाज के ऊपर जरूर बढ़ता हुआ नजर आएगा। 37 रन इस समय स्कोर बोर्ड के ऊपर। एक बेहतरीन घमासान यहाँ पर दोनों भी टीमों के बीच में देखने को मिलता हुआ। गरीब नवाज कुवैत बनाम पुलिस स्टेशन दापोली के बीच में शानदार मुकाबला अभी तक देखने को मिलता हुआ। ओ इस समय शानदार थ्रो, गेंद जाती हुई सीधा दर्शक दीर्घा में, बल्लेबाज के बल्ले से आता हुआ यह खूबसूरत शानदार सिक्सर। परफॉर्मन्स सादर केलाय, त्यांनी दाखवून दिलं की इथे क्षमता आहे माझ्यामध्ये देखील आहे. पहिले 5 चेंडू मिथुन यांच्या माध्यमातून योग्य टप्प्यावरती टाकले गेले होते, परंतु शेवटच्या चेंडूवरती एक मोठा प्रहार आला, जिथे तो प्रेशर रिलीज स्ट्रोक म्हणावा लागेल आणि षटकर ठोकून आपल्या संघाला नक्कीच मॅच विजयाच्या दिशेने मार्गस्थ तो झालाय. 6 चेंडू 3 धावांची आवश्यकता गोलंदाजीसाठी विलास मोरे. सहा चेंडू एएस डिक्लेअर सेक्शन मध्ये कव्हरच्या क्षेत्रामध्ये खेळलेला आहे. आता 5 चेंडू आणि 1 धावेची गरज आहे. आपण पाहिलं गेलं सामना शेवटच्या षटकापर्यंत पोहोचला, जिथे असं वाटलं होतं, जिथे राहुलला आपण खेळताना बघितलं होतं, राहुलला बॅटिंग केली चांगली, त्यानंतर आपण बघितलं भूषण गेला. अपेक्षा होती भूषणकडून की मोठे स्ट्रोक त्याच्या बॅटमधून येतील, परंतु तो देखील स्वस्त्यामध्ये तंबूमध्ये परतला होता. इथे ऑफस्टॉपच्या खूपच बाहेर आहे आणि इथे बघता बघता एक सिंगल लाव घेतली जाते आणि सिंगलच्या साह्यानं इथे आपण पाहतोय तर कुवैत 11 गरीब नवाज या संघानं पहिला आपला मोठा विजय मिळवलेला आहे. अभिनंदन करूयात. तर हार्ड लक बॉईज पोलीस 11 क्लास खेळ आपण दोन्ही संघाच्या माध्यमातून बघितला. इथे घेऊया एक छोटीशी विश्रांती आणि ऐकूया डीजेवरती एक मधुर संगीत.